आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 171 जागासाठी पोलीस भरती घेण्यात येणार आहे आणि ती जे प्रोसिजर आहे 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडं 12,000 ॲप्लिकेशन्स आलेलं आहे आणि पहिला दिवस आम्ही 500 नंतर दुसरा दिवस 1000 आणि त्याच्यानंतर सर्व 1500 लोकांना आम्ही बोलवण्यात आलं. सर्व मिळून 9 दिवसामध्ये आमचं पूर्ण ग्राउंडचं प्रोसिजर आहे 9 दिवसामध्ये आम्ही संपवणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही हाईट चेस्ट ही आणि त्याच्यानंतर 100 मीटर 400 मीटर ही सर्व व्यवस्था आमच्या ग्राउंडवरती तयारी आहे आणि सर्व लोकांना आमचं जे स्टाफ आहे त्यांना आज सायंकाळी बोलवलेलं आहे. आज सायंकाळी आमचं डिब्रीफिंग आहे. सर, पोलीस परीक्षा नियमांमध्ये काही नवीन नियम आलेत का सर? यंदा काही नवीन नियम लागू झालेत की आधीच्याच नियमानुसार पडतील? आधीच्याच नियमानुसारच राहील, बट कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी करणार नाही. त्यांचे जे काही ॲडमिट कार्ड राहील आणि त्याचे बायोमेट्रिक्स राहणार आहे, आधार, ही जे गोष्टी आम्ही बघून त्यांना आता ॲडमिशन देणार आहे आणि सर्व म्हणजे पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल त्यांचं ग्राउंड आणि रिटर्न दोन्हीमध्ये क्लिअरन्स झाल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल. पारदर्शक व्हावी यासाठी आपल्याकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यांचे पाल्य असतील भरतीचे त्या कर्मचाऱ्यांची आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली असा निर्णय यावेळी घेण्यात आला. ती वरून आदेश बी आहे आणि दरवेळी आम्ही फॉलो करत आहे. जरी कोणाचा रिलेटिव्ह किंवा नातेवाईक किंवा त्यांचं स्वतःचं मुलं इथं भरतीसाठी जर अपिअर होत असेल त्याला आम्ही बंदोबस्तामध्ये घेत नाही आणि त्यांच्याकडनं सर्वांकडे आम्ही सर्टिफिकेट घेण्यात येत आहेत. जे कोणाला बंदोबस्तामध्ये लावलेलं आहे आमचं कोणतंही नातेवाईक किंवा मित्रपरिवाराचं कोणी नाही आहे अशा सर्टिफिकेट देखील आम्ही सर्व बंदोबस्तामध्ये लागणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं आम्ही सर्टिफिकेट घेत आहे आणि बंदोबस्तामध्ये असताना म्हणजे मोबाईल फोन खास करून आम्ही अलाव करत नाही आणि देखील बाहेर देखील म्हणजे जे उमेदवारांना आम्ही पोस्टर देखील लावलेलं आहे. याच्यापूर्वी देखील आवाहन केलं, कोणी मदत करेल असे कोणी चुकीचे आव्हान जर देत असतील कोणी विश्वास करू नये आणि असं जर कोणी चुकीचे आश्वासन आपल्याला देत असतील आपल्या समोर आलं आम्हाला तुम्ही माहिती देता येईल, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. लेखी परीक्षेचं नेमकं कसं असणार आहे? लेखी परीक्षा कधी घ्यायचं त्याचं अजूनपर्यंत डिसाईड नाही झालं. जे डिसिशन आहे राज्यस्तरावर घेण्यात येतील. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आमच्या 171 जागा आहे म्हणजे 1:10 म्हणजे अंदाजे 1700 लोकांचं लेखी परीक्षा आम्हाला घ्यावं लागतं.